निघाला सत्वर बाणा वेगे अस्तर बाणावर अस्तर सर्व भार टाकलेला आहे. बाणाच्या माग भार टाकल्यावर बाण वेगाने अस्तर भरताच्या अस्त्राकडे निघाला आहे. पातरायचा रामा पुढे देखील रसनाची मनोरम भक्तमा भरत जे आता या ओळीचा उल्लेख असा आहे, मारुतीला असणाऱ्या भरताच्या आश्रमामध्ये पोहोचलेले आहे. पण कुठं या नाटकाने अशी ओळी घातलेली आहे, जिथे भक्त उत्तम भरत येथे, जिथे भक्त उत्तम असतात तिथं पोहोचलेत मारुतीराय. पण मारुतीराय तिथं पोहोचल्या विस्मित झाले. या बाणाच्या आध्यामध्ये एवढीच सेवा आहे की मारुतीराय असणार भरताच्या आश्रमामध्ये पोहोचलेले आहे. एका जनार्दना शरण दोघाची भेटी हाती घाला, दोघे प्रेमळा संपला, दोघे दोन्ही पण विसरतिया. मध्ये एवढंच आहे. पुढची अध्यात गोड असणार दोन भक्ताची कथा, म्हणजे भक्त भक्तांची कथा आहे, गोड निरूपण आहे. आणि दोन सांगणारी उक्ती असणार, गोड सांगणारी इथं आता आलेली आहेत. आता असणार ती तुमच्या सर्व काही कथा पुढची सांगतील. गोड इथं सांगितली कथा कुठेही कवाई ऐकायला भेटेल त्यांच्या स्वरूपातून. फुकटगाव रामायण, फुकटगाव भावार्थ रामायण, फुकटगाव. कुठे बसून ऐका, फुकट ऐका. किती सोपं आहे हो. त्यांच्या मुखातून अजून ऐकायला गोड कथा अजून ऐकायला भेटेल. या पुढे काय म्हणतात ऐका. एका जनार्दना कर पाळू जननी, गोड न खाये बाळा वाचने, मुखेचा घास काढूने माझ्या वदनी घालिता. आता मुखीचा काढून माझ्या वदनी घालीत. आता असणार गोड कृपाळू गावबाला पर्याय देतात की माझ्या गावबाला म्हणतात भगवान. परशुरामचंद्राची गोड रामायण कथा नाटका लिहित असताना मी आलो अवचित्ता, त्यांनी त्यांच्या मुखातली कथा काढली, माझ्या मुखात घातलेली आहे. खावणी त्याच्या मुखी घास देणे न खाता, पायावर फळे पाडणे घास कुंदने मुखा माझिया. घास कोणतरी मुखा माझी. जे अत्यंत असणार, जे सर्व माऊलीला माहित आहे, लेकरू लहान असते त्यावेळेस थोडं थोडं त्याला दूध पाजवायचं असतं तर ते स्वतः पीत नाही, त्याला पायावर पालतं पाडावं लागतं, बळ त्याच्या तोंडात चिमट्याने घालावं लागतं. जसं त्या माऊलीला कळतं तसं दुसरं कोणाला कळत नाही. बोला वाणी जिहे न कळचे नयाली जाणे वेदान, कृपाळू एका जनार्दन, दिव्या वेदान विश्वमाता. कोणाला काय करणार आहे वाणीशी न कळे येत. ज्याला तर शिष्यत नाही त्याला काय गुरुचा अनुभव आहे, त्याला काय शिष्याला द्यावं लागतं कळतं. इथं असणार महिलेला वाद वाटलेलं नाही. इथं ज्याच्याकडे सर्व ज्ञान आहे ते कोणाला देत नाही त्याच्याबद्दल सांगितलंय. संत गुरु कसे असतात, संत असे असतात, सद्गुरु कसे असतात, जे जे आपणास शिकावे ते इतराशी सांगावे, शाने करून सोडावे सकळ जण, हे संतांचा उपदेश आहे. पण एवढं कोणाला न आपल्याकडचं ज्ञान देता आपल्या संगत ठेवतात त्याला म्हणलेले वाद. बोला परमाधिक पुत्र व्याली ब्रह्मांड सजले मानले, मज ते चाली लक्षेना, ते चाली लक्षेना. आता त्या चाली काय भरमाधिका पुत्री आली, त्या आदिमायेचं वर्णन मला करणं होत नाही. तशी माझी गुरु माऊली आहे, कृपाळू आहे, असे गौबारा पर्याय देऊ लागले. की भुकेला घालावे मध्ये सर्व कान संभवे, हे बोलावे माऊलिया. माऊली मला काही कळत नाही, ताणील्या उदक द्यावे का भुकेल्या जेऊ घालावे, हे मज काही न संभवे, ते जाणे माऊली. बोला याची काय करू आता, जन्मनी झाला करता, येथे याची करू चिंता, काही सर्वता जाणीना. मला सांगा
आई पुढे असणार कितीही मोठा बाळ झाला तरी बाई पुढे बाळच असतो. माईला ते बाळच वाटतो, त्याची चिंता त्या माऊलीलाच वाटते. तसं गुरु पुढे आपण गुरु ते गुरुच असतात. गुरु पुढे कितीही शिष्य असताना ज्ञानाने मोठा झाला, गुरुपेक्षा जरी मान जगात लौकिक मान जरी जास्त मिळवला तरी गुरुपेक्षा शिष्य कधी मोठा होत नाही, हे सांगायचं आहे. आज ते घेवणे मनवून निजमुखीच काढणे, माझा मुखी कोदने बाळा कारणे करा पाळवा. आई इतकी कृपाळू असती, बाळा कारणे कृपाळू. किती कृपाळू आहे. तुमच्या इकडे असणारं माता काय चालू आहे, ज्वारी काढणं, त्याच्यामध्ये वाळक टाकलेले असतात. गोड असणारं जे मुरलेलं वाळूक आहे, शेंदलेलं वाळूक आहे, ते जर हरभरा काढायला गेली माऊली, येताना असणार एखादं वाळूक भेटलं आणि तेच असणाऱ्या घरला घेऊन येऊ लागली तर बाळासाठी असणार ते आपण न खाता बाळासाठी देते. अजून किती कृपाने म्हणावं. आते सुरसा रामता माऊलीची घास गोड घेता, आड मी आलो आवासिता काही सर्वता जाणेना. काही सर्वता चालेना. आता बघा, हेच गावगाड्याला सांगायचं होतं, वा रामायण असताना नात्र लिहित असताना मी आड आलो अवचिता, म्हणजे अचानक आलो आणि त्या माऊलीने मला असणार काय केलं, ते रामायण रूपी घास ते लिहित असताना माझ्या मुखात घातलं आणि गोड रामायण माझ्याकडून वाजून घेतलं. हे कृपाळू कैसी तोंडीचे काढून वेगेसी व पिता माझे मुखासे निज मानसी सुखावे. निज मानसी सुखावे. आता ती कृपाळू किती आहे. स्वतः असणार आपण न खाता ते रामरूपी रामायण रूपी घास माझ्या मुखात घातला आणि ते माझ्या मुखातून वधून घेतला. असे असणार कृपाळू माऊली आहे. बाळगाजरणी झाले जगाशीच्या त्याने झाले पण वैजाने काही न कर सज सद्गुरूने जाणीचे की प्रसवती दोन लोकांना हित कळतं, आई बापाला संसारातलं हित कळतं, मुलाचं वाटोळ व्हावं वाटत नाही, सद्गुरूला आपल्या शिष्याचं वाटोळ व्हावं वाटत नाही. आता दोन्हीची सांगड अशी आहे, आई बापाचे संस्कार चांगले असते आणि मुलाने आई बापाचं जर ऐकलं त्याचा संसारात काही कमी पडत नाही आणि गुरुचं ऐकल्याच्या नंतर परमार्थात काही कमी पडत नाही. ही गुरुची देण आहे आणि दोन्हीची ज्याला कृपा आहे तो जगात कुठंच मागे राहत नाही. बोला एका जनार्दना शरणा कपिरामाच्या धरुणा बाध्या निरापना गुड कथना मुडी आश्रिया. या अध्यायामध्ये भगवान परशुरामचंद्राची कथा असणार मारुतीला असणार पानावर बसून आलेले आहेत. कुठे आले तर भरतराज ऋषीच्या आश्रमामध्ये आलेले आहेत आणि बरोबर 49व्या अध्यायामध्ये असणार जातील, कुठं पोहोचतील. पुढच्या अध्यायामध्ये असणार दोघांची गोड चित्र होईल आणि येळेच्या आधी मस्त 2-2 तास टाइम आहे बघा एका अध्यायाला, की 3 वाजता चालल्या काय अडचण नाही. 5वा अध्याय 2 तास, 3 वाजेतर तिथून ते 5 वाजेतर, तिथून 7 वाजेतर 3 अध्यायाला बरोबर येळे बरोबर नियोजन चालू आहे. त्या नियोजनामध्ये झालेली कथा आहे, करून घेतली कटकट. जे असणार सर्वांच्या चरणी अर्पण. बोला पडेल. श्रोते गोपती सने सैराट भरला निवडला एका जनार्दने काही मने स्मरेना. सोती श्री भावात रामाने कांडे एका कार्तिकाया हनुमंत नंदी ग्राम नाम पुंडा पुंडलिक